students, this is the lecture of English Softener, paper number 1 of BA first year, structure of English. So presently we are dealing with the vowel sounds, and total 4 vowel sounds we have already discussed, along with their labeling, along with the diagram, and even along with their examples. Okay, so the next sound we are about to begin discussing, and that sound is a. कसं लिहायचं मी सांगतो, समोर दिलेलं आहे तरी सुद्धा मी लिहून दाखवतो. इट इज लाईक स्मॉल ए, so how do you write this? This is like small a followed by 2 dots like a colon. Colon सारखे 2 त्याच्या पुढे टिंब पाहिजेत. And as I told you previously, whenever there is a colon like symbol in front of a sound, vowel sound, at that time that sound becomes a long sound. कसा साऊंड होतो तो? लॉंग म्हणतात त्या साऊंडला, लॉंग. ओके, आता हा सुद्धा लॉंग साऊंड आहे. असा लिहायचा हा साऊंड. तुम्ही लिहून घेताय बरं वहीमध्ये. मी जरी पाहू शकत नसलो तरी सुद्धा तुम्ही लिहून घेतायत. So this sound is a. Okay, so it is pronounced as a. It is not a. Okay, it is a. It is a long sound. Okay, so let's think about the diagram and try to understand where this sound is produced. पहा या साऊंडचा डायग्राम कसा असू शकतो. I am enlarging it. It's like this. Okay, this is a. So let's think about the place or part of the tongue which is used to produce the sound. कोणता पार्ट जिभेचा आपण या साऊंडला उच्चारत असताना वापरतो तो मुद्दा पहिल्यांदा. ओके, सो लेबल, फर्स्ट लेबल, विच पार्ट ऑफ द टंग इज यूज्ड टू प्रोड्यूस द साऊंड. जिभेचा कोणता भाग यूज करतो आपण हा साऊंड प्रोड्यूस करत असताना. ओके, ॲज आय हॅव ऑलरेडी मेड इट क्लिअर. हा मी परत एकदा सांगतोय. आता टिक केलेला भाग पहा सुरुवातीला. सो दिस इज कॉल्ड ॲज फ्रंट पार्ट ऑफ द टंग. मी टिक केलेला, पहिल्यांदा टिक केलेला फ्रंट पार्ट आहे हा. आता जो टिक करतोय दिस इज द सेंट्रल पार्ट ऑफ द टंग. आणि आता शेवटी जो टिक करतोय दिस इज द बॅक पार्ट ऑफ द टंग. पहा, एकदम सुरुवातीला टिक केलेला फ्रंट, नंतर टिक केलेला सेंट्रल, जो सेंटरला दिसतोय त्रिकोण, आणि एकदम शेवटी जो टिक केला दॅट पार्ट ऑफ अवर टंग इज कॉल्ड ॲज बॅक पार्ट. जिभेचे प्रामुख्याने 3 म्हणजे काय भाग पाडले आहेत आपण. while understanding the pronunciation of vowel sounds. So it is like this. Now you will tell me, okay, आता तुम्ही सांगा जिभेचा कोणता भाग आपण या ठिकाणी यूज करतोय हा साऊंड तयार करत असताना. पहा बरं, कोणता यूज करतो? हा यूज करतो. कोणता? मी टिक करतोय तो, दिस वन. ओके, आणि ह्या पार्टला म्हणजे का कोणता पार्ट म्हणतो? फ्रंट म्हणतो, सेंट्रल म्हणतो का बॅक? बॅक पार्ट म्हणतो, बॅक. ओके, सो दिस इज द बॅक पार्ट ऑफ द टंग दॅट वी आर यूजिंग टू प्रोड्यूस द साऊंड आ. आ, लाईक दिस. ओके, आ. ओके, सो दिस इज आ. आता पहा पहिलं लेबल काय असेल याचं, इथं वर जाऊया, आता पाहूया आपण. ओके, फर्स्ट लेबल इज बॅक. विच पार्ट और विच पार्ट ऑफ द टंग इज रेस्ड. जिभेचा कोणता भाग आपण वापरतोय, उंचावतोय किंवा वापरतोय अर्थानं यूज करतोय हा साऊंड तयार करत असताना जिभेचा पाठीमागचा भाग. दॅट्स वाय द फर्स्ट लेबल विल बी back. Back.
ठीक आहे, जिभेचा पाठीमागचा भाग आपण यूज करतो. दिस इज द फर्स्ट लेवल. अँड सेकंड लेवल इज हाऊ मच इज द हाईट ऑफ अवर टंग. आपल्या जिभेची उंची काय. हा साऊंड उच्चारत असताना आपल्या जिभेची उंची काय आहे. ओके, पहा बरं, जीभ खूप उंचावते का. पहा, यू प्रोनाउन्स इट, यू फॉलो मी. Like this. Okay, which part of the tongue is used? It was the back part. And how much is the height of tongue? पहा बरं, आ म्हणत असताना आपली जीभ एकदम म्हणजे खालच्या लेवलवर राहते, उंचावत नाही आहे. ओके, त्यामुळं एकदम जी खालची रेष आहे बॉटमची, ज्या ठिकाणी तो आचा टिंब दिलेला आहे, दॅट लाईन इज कॉल्ड ॲज ओपन पोझिशन. खालून एकदम सर्वात खालची ओपन पोझिशन असते जिभेची. खालून दोन नंबरची रेषा हाफ ओपन, एकदम वरची रेषा क्लोज, आणि वरून 2 नंबरची रेषा हाफ क्लोज. ओके, सो दीज आर द 4 स्टेजेस थ्रू विच वी आर अंडरस्टँडिंग द हाईट ऑफ अवर टंग. आपली जीभ किती उंचावर जाते हे आपण समजून घेतो या 4 रेषांच्या साह्यानं. आता या केसमध्ये या केसमध्ये पहा, आवर टंग रिमेन्स ओपन. आपल्या जिभेची स्थिती कशी राहते, ओपन म्हणजे राहते, एकदम खाली बॉटमला राहते आपली जीभ. Therefore, the second level is open. का ओपन? कारण आपलं तोंड ओपन राहतं, खूप म्हणजे एकदम ओपन राहतं हा साऊंड उच्चार करत असताना. लाईक दिस. ओके, सो दिस इज द सेकंड लेवल. नाव द फायनल लेवल विल बी अबाउट द शेप ऑफ अवर लिप्स. आपल्या जिभेची ओठांची परिस्थिती कशी होते, ओठांचा आकार कसा होतो. सो दिस इज द थर्ड लेवल. लुक ॲट मी. So how I pronounce the sound? परत एकदा पहा. Do you think that the shape of my lips is rounded? माझ्या ओठांचा आकार गोल होतोय का म्हणताना? No, it is not rounded. Whereas it is unrounded. So this is unrounded. Excuse me. So the position of my lips is unrounded. कशी माझ्या ओठांचा आकार अनराउंडेड. गोल होतात का माझे ओठ? नाही. परत एकदा पहा. ओके, they are not rounded. So in this way, these are the 3 labels of this sound. First label is back. पहले लेवल काय आहे? It's a sound which is produced in the back part of our tongue, at the back part of our tongue. The second, height of our tongue is open. आपल्या जिभेची उंची किती हा साऊंड उच्चारत असताना? ओपन आहे. ओके, अँड फायनल इज द पोझिशन ऑफ अवर लिप्स. आपल्या ओठांचा आकार राउंडेड आहे का गोलाकार आहे का गोलाकार नाही आहे? राउंडेड नाही आहे, अनराउंडेड आहे, गोलाकार नाही आहे तो. दॅट्स वाय दीज आर द 3 लेवल्स. फर्स्ट इज बॅक, second one is open, and the third one is unrounded vowel. So these are the 3 labels of the sound Now examples of the sound. या साऊंडचे उदाहरणं पहा बरं. ओके, सो these are the examples. हे तर एक्झाम्पल्स तुम्ही लिहून घ्याच, पण व्हिडिओ पॉज करून हे एक्झाम्पल लिहून घ्यायचे. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा उदाहरणं तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, car, CAR, BAR, tar, TAR. इट इज नॉट टार. आपण इंडियन लोक टार म्हणतो, बार म्हणतो, कार म्हणतो, पण म्हणायचं नसतं ॲक्च्युली. as per received pronunciation, we shouldn't pronounce the word CAR as car. nahi, car. TAR डांबर. ओके, आणखी शब्द पहा. मास्क, MASK. टास्क,
PASK. बास्क, BASK. बास्क, BASK अर्थ माहिती आहे? ऊन खाणे, आपण उन्हात बसून ऊन घेतो अंगावर पहा, इट इज कॉल्ड ॲज बास्किंग. बास्क. ओके. फार, FAR. फार, आपण म्हणतो ना, इट इज फार अवे प्लेस. फार, FAR. फास्ट, FAST. लास्ट. वास्ट, VAST. सो दीज आर द वर्ड्स. आणि हे सुद्धा स्क्रीनवर दिलेले सुद्धा तुम्ही लिहिणार आहात. ओके. बाम, काम, पाम, साम, हाफ. So many words are given. Okay. So it was the sound ah. Now the next one. This sound is pronounced as o. How? O. मी काढून दाखवतो कसं काढायचं ना. कसं काढायचं पहा. सॉरी, असा काढायचा. उलट ओ, खाली तोंडाचं स्मॉल ओ. ऑ. याचा उच्चार ऑ नाही आहे, इट इज ऑ. हा लॉंग साऊंड आहे का? नाही आहे. जर लॉंग असता तर त्याच्या पुढे दोन म्हणजे टिंब असते का खाली कोलन सारखे. इट इज नॉट अ लॉंग साऊंड, इट इज अ शॉर्ट साऊंड. कसं लिहायचं आहे ना? ऑ. ऑ. मराठीमधून लिहून दाखवू असं. ऑ. ओके. ऑ. हा झाला ऑ. ओके. वरचे जे शिकवलेले साऊंड आहेत त्यांचं पण लिहून दाखवा मराठीमध्ये, मदत होईल तुम्हाला. पहिला साऊंड काय होता? ओके. हा पहा. हा साऊंड आहे ई. कसं मी लिहून दाखवलं होतं वाटतं. ई, याचा उच्चार ई. ओके. लिहून वाटलं तर मराठीत त्या साऊंडच्या तिथं त्या वहीवर त्या पेजवर जाऊन. इट इज ई. पुढचा इट इज ई. इट इज ई. ओके. ह्याचा उच्चार कसा आहे? ई. ओके. याच्यानंतरचा घेतला होता साऊंड पहा. मराठीतून मुद्दाम लिहून देतो, समजून घ्या, लिहून घ्या. इट वॉज द साऊंड लाईक स्मॉल ई. याचा उच्चार आहे ए. बेस्ट लिहिताना हा साऊंड वापरला पहा आपण. ए. ए एडक्याचं म्हणतो ना. ओके. इट इज ए. नेक्स्ट साऊंड आपण पाहिला होता पहा. सॉरी, इट वॉज लाईक दिस. याचा उच्चार करतात असा ॲ. ॲपल, स्टॅपल, सॅम्पल, ॲ. हा ॲ साऊंड आहे, ॲ. ओके. आणि यानंतर आपण अभ्यासला होता, आज अभ्यासलेला हा होता दिस वॉज द साऊंड. याचा उच्चार करायचा आ. अशा पुढं असं एस 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 काढल्यासारखं लिहितात पहा. कसं आहे तो लॉंग. इट्स अ लॉंग साऊंड, देअर फोर समथिंग लाईक एस इज गिवन. कुठं मराठीत तुम्ही पाहिलं असेल आच्या पुढं असं एस 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 सारखं लिहिलेलं असतं. तो लांब साऊंड असतो म्हणून त्याला तसं दाखवत असतात. इट इज आ. आ.
आत्ता आपण अभ्यासला थोड्या वेळापूर्वी. आणि हा जो आता तुमच्या स्क्रीनवर दिसतोय तो ऑलरेडी मी त्याबद्दल सांगितलेला, डबल एकदा सांगतो. दिस इज प्रोनाउन्स्ड ॲज, कशाचा उच्चार करायचा, ऑ. दिस इज ऑ. हाव इज इट, ऑ. ओके. Now let's think about labels of this sound. Which one? या साऊंडचे आता लेबल्स पहा. कोणता साऊंड आहे हा? दिस इज ऑ. ओके, लेबल आता ऑलरेडी दिसत आहेत. विच पार्ट ऑफ द टंग इज रेज्ड? जिभेचा कोणता भाग आपण वापरतो? ऑ. 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 लाईक दिस. कोणता? एकदम पाठीमागचा. ओके, कोणता पाठीमागचा भाग परत एकदा टिक करून दाखवतो. हा भाग पाठीमागचा आहे. आत्ता टिक केलेला पाठीमागचा आहे. आत्ता बोलत असताना जो टिक करतोय ना हा सेंट्रल आहे. आणि आता शेवटी जो बोलताना टिक करतोय ना हा फ्रंट आहे. ओके, एकदम सुरुवातीला टिक केलेला जो आहे ना दॅट पार्ट ऑफ द टंग इज द बॅक पार्ट. त्या भागाला आपण बॅक म्हणतो, बॅक. ओके, so the first label would be back. पहिलं लेबल काय असेल? बॅक. इथे दिले पाहता पहा. So it is the back part of our tongue, back. पुढचं लेबल होतं जिभेची हाईट किती राहते हा साऊंड उच्चारत असताना. खरं तर हे सेकंड लेबल जेव्हा जेव्हा मोठं असतं ते आपण शेवटी घेतो, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सेकंड लेबल शेवटी घेणार आहोत. थर्ड लेबल पहिल्यांदा घेऊ आपण. पहा बरं, माझ्याकडे पहा, मी जवळ येऊन करतोय. ऑ. हाऊ? ओके, हाव इज इट? ऑ. 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 ओके, त्यामुळं यू टेल मी द शेप ऑफ माय लिप्स. माझ्या ओठांचा आकार कसा होतो तुम्ही सांगा बरं आता. ऑ. येस, इट इज राऊंडेड. माझ्या ओठांचा आकार गोल होतो. देअरफॉर द साऊंड इज अ राऊंडेड साऊंड. ऑ इज अ राऊंडेड साऊंड. लिहा 2 नंबरचं लेबल काय? राऊंडेड वॉवल. राऊंडेड वॉवल. ओके, दिस वॉज द सेकंड लेबल. आणि तिसरं लेबल आहे आता जे ॲक्च्युली 2 नंबरचं होतं आपण त्याला 3 नंबरला घेतो. तो ते लांबलंच असल्यामुळं तिसरं लेबल यू ट्राय टू अंडरस्टँड दिस लेबल. सो हाईट ऑफ अवर टंग, आपल्या जिभेची उंची किती राहते होते पहा हा साऊंड उच्चारत असताना. ओके, ऑ. ओके, ओपन खालची जी रेषा आहे ओपन आहे, ओपन पोझिशन. खालून 2 नंबरची हाफ ओपन, एकदम वरची क्लोज आणि वरून 2 नंबरची हाफ क्लोज. तर थिंक अबाउट द हाईट ऑफ अवर टंग. ओपन पोझिशनच्या थोडंसं वर हा साऊंड तयार होतो. पहा बरं, इट इज जस्ट अबाव ओपन पोझिशन. पहा बरं, तिसरं लेवल काय आहे मग? जस्ट अबाव ओपन पोझिशन. लिहा तिसरं लेवल, जस्ट अबाव ओपन पोझिशन. सो these are the 3 labels of the sound ऑ. याचे 3 लेबल कोणते कोणते आहेत? फर्स्ट इज बॅक, सेकंड वन इज राऊंडेड वॉवल, अँड द थर्ड वन इज जस्ट अबाव ओपन पोझिशन. कारण आपली जीभ ओपन पोझिशनपेक्षा थोडंसं वर येते, उंचावते. त्यामुळं तिसरं लेवल आपण अशा पद्धतीने दिलेलं आहे. नाव एक्झाम्पल्स ऑफ द साऊंड इथं दिलेले आहेत पहा, या साऊंडची उदाहरणं. ओके, हे तर लिहाच, पण आणखी मी काय सांगतो ते एक्झाम्पल्स तुम्ही लिहा. बॉक्स, लॉक, LOCK, डॉट, DOT, टॉट. ओके, देन पॉट, समोर दिले पहा शब्द, पॉट. मॉप, MOP. मॉब, MOB. सॉब, SOB. रॉब, ROB. रॉड, ROD.
God, G-O-D, it is not God, it is got. Then the words which you see on the screen, हे सगळे शब्द घ्या आणि हे सगळे शब्द उच्चार करण्याची प्रॅक्टिस करा घरी गेल्यानंतर. इट इज मोर इम्पॉर्टंट. हे खूप महत्त्वाचं आहे. इफ यू डू नॉट प्रॅक्टिस, यू विल नॉट अंडरस्टँड एनिथिंग. तुम्हाला फेलच व्हावं लागेल जर तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर. ओके, तर टुडे आय हॅव डिस्कस 2 साऊंड्स. 2 साऊंड्स आपण अभ्यासलेले आहेत. फर्स्ट वन वॉज आ and the second one was o. Okay, a and o. Okay, so for this lecture this is sufficient. So rest of the matter will be discussed in the next lecture. Thank you.